मायक्रोसॉफ्ट विंडोज मधला बिघाड अखेर दुरुस्त। जगभर संगणकांवरचं काम पूर्ववत। क्राउड स्ट्राइकच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे झाला होता बिघाड। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एनटीए कडून नीटचे शहरानुसार आणि केंद्रानुसार निकाल जाहीर। कोर्टची मुदत संपण्याच्या अवघ्या 5 मिनिटांआधी निकालांची घोषणा। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट। पवार म्हणतात अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्यानं घेतली भेट। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार याची उत्कंठा। पत्रकार परिषदेनंतर बोलावली संपर्क प्रमुखांची बैठक। मुंबईमध्ये ग्रँट रोड परिसरामध्ये इमारतीचा भाग कोसळला। अडकलेल्या 7 ते 8 जणांची सुखरूप सुटका। दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती। मुंबईकरांसाठी गुड न्यूज। पाणी देणाऱ्या 7 धरणांपैकी एक असलेल्या तुळशी तलाव भरून वाहू लागला। धरणातून मुंबईला मिळतं दररोज 2 कोटी लिटर पाणी। सकाळी 3 तास दमदार पाऊस। महानगरपालिकेच्या कामांमुळे रस्त्यांवरती पाणीच पाणी। शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून सर्वदूर मुसळधार पाऊस। मीरा भाईंदर, वसई, कल्याण, नवी मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। मनोज जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। अंतरवालीला कुणीही येऊ नये असं केलं आवाहन। पूजा खेडकर यांच्या पुण्याच्या बाणेरमधील घराचा दरवाजा उघडला। खेडकर पुण्यामध्ये आल्या का या संदर्भात संभ्रम। मुळशीच्या शेतकऱ्याला धमकावण्यासाठी मनोरमा खेडकर यांनी वापरलेलं पिस्तूल आणि कार पुणे पोलिसांकडून जप्त। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे दिला राजीनामा। 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याच्या पूर्वीच दिला राजीनामा। गोव्यामध्ये व्यापारी जहाजाला भीषण आग। समुद्र किनाऱ्यापासून 102 सागरी मैलावरची घटना। 2 अन्य जहाजांच्या द्वारे 12 तासांपासून सुरू आहे आग विझवण्याचं काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।